मूर्ती. वाचलं का तू पुढं? बाहेर लिहिलं होतं बोर्ड. आम्ही आता सरस्वती नदी पाहत आहे. याचा ब्रिज पाहिजे तिकडे दाखव, तिकडे दाखव. सरस्वती नदी म्हणजे समुद्र दुसरा. हे मोठं बीच रे. हे बाय हाच बीच वाटतं रे. निरंजन फोर्ट झाल्यानंतर आता आपण आलेलो आहोत मुरुडेश्वर महादेवाच्या मंदिराच्या इथे. चला तर मागे जाऊ शकता. मागे आधी आपण दर्शन घेऊया. मुरुडेश्वर महादेव मंदिर हे दुपारी 12:30 ते 3:30च्या दरम्यान बंद असतं. मग त्यामुळे मग त्या कालावधीमध्ये मंदिराची जी साफसफाई वगैरे आहे ती चालू असते. तर मग त्यामुळे आम्ही मग जेवण वगैरे केलं. जेवण केल्यानंतर मुरुडेश्वर महादेवाच्या मंदिराच्या समोर जी आपल्याला मोठी इमारत पाहायला मिळते, मग तिथे आम्ही जाण्याचा निर्णय घेतला. तर पर पर्सन आपल्याला 20 रुपये हे तिकीट हे आपल्याला पाहायला मिळतं. मग ते लिफ्टने आपल्याला वरती जे 17 ते 18व्या मजल्यापर्यंत घेऊन जातात. मग तिथून आपल्याला पूर्ण जो अथांग समुद्र आहे तो पाहायला मिळतो. तसंच जे मुरुडेश्वर जे गाव आहे त्याचं पूर्ण आपल्याला दर्शन घडतं. आणि तसंच जी महादेवाची जी मोठी मूर्ती आहे तीसुद्धा आपल्याला पूर्णपणे इथून ह्या मजल्यावरतून पाहायला मिळते. आणि पूर्ण जो मुरुडेश्वरचा जो इतिहास आहे तो मी गोकर्णाचा जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. ते कसं झालेलं आहे की आत्मलिंग ज्यावेळेस लंकेकडं ज्यावेळेस रावण घेऊन चाललेला होता, तर मग ते गणपती बाप्पांनी जे आत्मलिंग जे आहेत ते गोकर्ण या ठिकाणी डायरेक्टली जमिनीवरती ठेवलेलं होतं. आणि जे आत्मलिंग तिथून ज्या जमिनीवरतून काढताना मग त्याचे 5 जे वस्तूंमध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि जे जे वस्तू आहेत मग ते आकाशात उडतात आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस ते जमिनीवरती स्पर्श करतात त्यावेळेस मग तिथून आपल्याला परत त्या स्पर्श केलेल्या वस्तूंमधून आपल्याला पूर्णपणे एक नवीन महादेवाची जी लिंग आहे तिथं ते रूपांतर आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. मग ते 5 मंदिरांपैकी गोकर्ण आणि मुरुडेश्वर हे आपल्याला पाहायला मिळतं. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मग आपल्याला बाजूला पार्वती मातेचं मंदिर, गणपती बाप्पांचं मंदिर, सुब्रह्मण्यचं देवाचं मंदिर, तसंच आपले जे दत्त भगवान आहे त्यांचंसुद्धा मंदिर आपल्याला ह्या पूर्णपणे मंदिराच्या आवारामध्ये पाहायला मिळतं. मग त्यानंतर मग आम्ही मुरुडेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही गोव्याकडे जाण्याचा प्लॅन केला. कारण की गोव्याकडे जाण्याचा प्लॅन करायचा मूळ जे कारण आहे ते काय होतं, कारण की इथून आता पूर्णपणे जे नाशिक जे आहे ते 800 किलोमीटर होतं. मग त्यामुळे मग आम्हाला स्टे करणं हे गरजेचं होतं. कारण की आम्ही पूर्णपणे थकलेलो होतो. सकाळपासून मग आम्ही गोकर्ण पाहिलं होतं, मिर्जन फोर्ट पाहिलेला होता. त्याच्यानंतर मग आपण मुरुडेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला की गोव्याला स्टे करायचा. आणि गोव्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला एक मोठ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागलं. कारण की जे आपली जे मागच्या टायर जे होतं ते थोडंसं बेंड झालेलं होतं. तर मग ते मग आम्ही गोव्याच्या आधी चेंज केलं. आणि चेंज केल्यानंतर मग आम्ही रूमवरती गेलो.
भांडत करतो काही ना काही जात सात मित्रांनो, गोव्यावरून आपण डायरेक्टली आत्ता आलो होतो मालवणला. मालवणमध्ये आपण आल्यानंतर सगळ्या ज्या वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये बोटिंग आलं, बनाना राईड, त्याच्यानंतर बोट राईड आणि पॅराग्लायडिंग, हे जे पूर्ण जे वॉटर ॲक्टिव्हिटीज आहे, स्कुबा ड्रायव्हिंग पण येतं त्याच्यामध्ये. पूर्ण हे जे पॅकेज आहे ते आपल्याला 1200 रुपयामध्ये पाहायला मिळतं. पण आपल्याकडे वेळ नसल्यामुळे आणि जे स्कुबा ड्रायव्हिंग आहे ते बंद झालेलं होतं, त्यामुळे मग आम्ही 500 रुपयामध्ये जे 4 ॲक्टिव्हिटीज आहे, बोटिंग झालं, त्याच्यानंतर पॅराग्लायडिंग का, त्याच्यानंतर जे आपले बोटिंग असेल, बनाना राईड असेल, अशा वेगवेगळ्या ज्या 4 ॲक्टिव्हिटीज आपण केल्या तिथं. आणि ही पूर्ण जी ट्रिप आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला गेलो होतो दांडेलीला, दांडेलीवरून आपण गेलो गोकर्णला, गोकर्णवरून मुरुडेश्वरला, मुरुडेश्वरून मग आपण गोव्याला स्टे केला होता. गोव्याला स्टे करण्याचं कारण हे होतं की पूर्ण 800 किलोमीटरचा रन आहे आणि 800 किलोमीटरचा रन एका याच्यामध्ये न कापता येऊ शकत नाही, कारण की पूर्ण ड्रायव्हर वगैरे आमचे जे मित्र वगैरे आहेत ते गाडी चालवणार आहेत, तर मग ते खूप थकणार आहेत. तर त्यामुळे मग आम्ही गोव्याचा जो निर्णय आहे तो घेतला होता. गोव्यामध्ये आपण पण गोव्यामध्ये स्टे केला होता हॉटेलमध्ये, जॉली पांडा म्हणून. त्याच्यानंतर ते आपण 2 बीच फिरलो. बीच फिरल्यानंतर लगेच आपण इकडे जो आपला लास्ट स्टॉप आहे मालवण, रस्त्यावरच आहे. आपल्याला ज्यावेळेस आपण नाशिककडे जातो किंवा पुण्याकडे जातो ना, तर मालवण हे आपल्याला लागतंच ज्यावेळेस आपण गोव्याने होतो. तर मग मालवण आम्ही केलं. मालवण केल्यानंतर आता आपण डायरेक्टली जे आहे ते आता आपण सिन्नर, नाशिकला आपण आपल्या ज्या रूमवरती जाणार आहोत. तर पूर्ण ही जी ट्रिप आहे ते पूर्ण ट्रिपचे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झाले असतील. हा लास्ट व्हिडिओ आहे. आणि तुम्हाला ही जी पूर्ण ट्रिप आहे ती कशी वाटली, तुम्हाला हे जे व्हिडिओज आहेत तुम्ही नक्की याचा तुमचे आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि पूर्ण म्हणजे दांडेलीचं जे पॅकेज आहे किंवा गोकर्णाची जी रूम आपण केली होती, डोमेट्री जी रूम केली होती, तसंच गोव्यामध्ये आपण जे स्टे केला होता, जे जॉली पांडा जे हॉटेल होतं, त्याचे जे नंबर वगैरे असतील ते सगळे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. आणि पूर्ण इन्फॉर्मेशन सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. तसंच आपण जाताना एक फोर्ट पण पाहिलं, मिरजन फोर्ट वगैरे, ते पण आपण एक्सप्लोअर केला. अशी पूर्ण जी ट्रिप आहे म्हणजे स्टार्ट झाली होती नाशिकपासून, दांडेली, गोकर्ण, मुरुडेश्वर, गोवा, त्याच्यानंतर मालवण, आता परत मग नाशिक. पूर्ण ही जी ट्रिप आहे, जर हे जे व्हिडिओज आहेत, हे ब्लॉग आहे, तर तुम्हाला याचे पूर्ण जर आवडले असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.